किंवा काही काही घरं अशी असतात की ज्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला त्रास नाही होत, पण स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला तिथं त्रास होतो. आता हा सगळा एनर्जीचा खेळ आहे, इथं मॅजिक काहीच नाही. म्हणजे तुम्ही निव्वळ नैऋत्यात काय तर बेडरूम केली, तिथलं किचन काढलं, तिथं बेडरूम केली, तोडफोड करून लाखो रुपये खर्च करून, म्हणून तुम्हाला ते लाभणार नाही. की पूर्वीच्या वाड्यांना खिडकींना झरोके असायचे प्रत्येक, किंवा तुम्ही पूर्वीचे जुने स्ट्रक्चर्स बघा कॉलेजेसचे सुद्धा, खिडक्यांना झरोके असायचे. रिझन काय होतं त्यामागे? म्हणजे आता आपण म्हणतोय की पूर्वीचे लोक जास्त लाईफ स्पॅन जास्त होता, आताच्या लोकांचा लाईफ स्पॅन कमी आहे. द रिझन वॉज, सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे की दक्षिणमुखी प्लॉट किंवा दक्षिणमुखी घराविषयी. आणि हा म्हणजे महाराष्ट्रातला मला वाटतं की 99.99% घरांमध्ये हा दोष. ब्रह्मस्थानात झोपलात तर शारीरिक तक्रारी किंवा आरोग्याच्या तक्रारी होतात. आणि लोक 30-30, 40-40, 50-50 लाखाचं घर बांधतात. इंजिनियर त्यांना म्हणतो की हे बघा ब्रह्मस्थान तुमचं ठेवलंय परफेक्ट ॲज पर वास्तू मी केलंय, आणि नंतर एक 2-4 वर्षांनी तोडफोड चालू करतात. बरेच लोक भाड्याच्या घरात राहतात, त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? आर्टिफिशियल प्लांट्स हे फक्त फोटोजेनिक आहेत, त्यांनी तर उलट निगेटिव्हिटी खूप येते. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यासोबत निगेटिव्हिटी एखादी अटॅच व्हायला बघते किंवा एखादं ब्लॅक मॅजिक तुमच्यावरती केलं जातं, पहिल्यांदा तुमच्या त्या चंद्राला टार्गेट केलं जातं. देवावरचा तुमचा विश्वास पण हळूहळू उडायला लागतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, ज्यांचं नाव आहे विजयसिंह पाटील, जे एक इंटिरियर डिझायनर आणि वैदिक शस्त्रकार आहेत. तर टाइम वेस्ट न करता आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण यानंतर तुम्हाला खूप डिटेलमध्ये हे सगळे टॉपिक्स पाहायला मिळणार आहेत. तर विजयसिंह पाटील सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्ते, खूप खूप धन्यवाद. संपूर्ण श्रीमंत स्टुडिओ टीमचे सर्वप्रथम तर अभिनंदन की लवकरच आपण 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करतोय. आणि हा एक खूप असा आठवणीत राहणारा क्षण आहे. खूप छान पॉडकास्ट आणि खूप छान कंटेंट तुम्ही सर्वांसाठी घेऊन येत आहे. आणि त्याचबरोबर हे पहिल्यांदाच होतं की स्टुडिओच्या बाहेर आपण कुठंतरी शूट करतोय. करवीर निवासिनी श्री माता महालक्ष्मीच्या सिटीमध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही आज आला येता, आणि माता महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद तुमच्यावरती राहो. आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता म्हणजे अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे आणि त्यांचं हेल्थ वेल्थ हे सगळ्याचं ग्रोथ व्हावी, ही सदिच्छा आणि शुभेच्छा. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्ते, मी विजयसिंह पाटील. म्हणजे बाय प्रोफेशन आय एम ॲन इंटेरियर डिझायनर. म्हणजे मी इंटेरियर डिझायनिंग प्लस वैदिक शास्त्रकार आहे. आता जास्त लोकांना माहीत नाही की वैदिक शास्त्रकार म्हणजे काय. म्हणजे आपण बघत आलो आहे वेगवेगळे पॉडकास्ट, तुम्ही पण बघत असाल की वैदिक शास्त्रांमध्ये काहीतरी प्रोफेशनल प्रॅक्टिस करणारे शास्त्रकार, यांना आपण वैदिक शास्त्रकार म्हणतो. मग ते ज्योतिषी असतील किंवा अंकशास्त्र तज्ज्ञ असतील. पण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 10 वैदिक शास्त्र प्रॅक्टिस करतो आहे. आणि माझा USP असा आहे की मी सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे सगळे शास्त्र प्रॅक्टिस करतो आहे. आणि त्यासाठीच आज आपण कनेक्ट झालो आहे की 10 शास्त्रांपैकी आज आपण 2 ते 4 शास्त्रांविषयी संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ठिकाणी माहिती घेणार आहे. आणि इंटेरियर डिझायनिंग सोबत सर्वज्ञ सर्व्हिसेस ह्या फर्मच्या अंडर आपण सिव्हिल इंटेरियर आर्किटेक्चरल कामं पण करतो आहे. आणि हे सगळं सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी विथ ऑल द वैदिक शास्त्रज इन्वॉल्ड इन इट. ओके. तर मला एक सांगा की या सगळ्याची तुमच्या आयुष्यात सुरुवात कशी झाली? अच्छा, सुरुवात अशी की मी UPSC करत होतो. म्हणजे राईट फ्रॉम चाइल्डहुड आय वॉज अ ब्राईट स्टुडंट इन अकॅडमिक्स. आणि आधीच ठरवलेली की आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, त्यातल्या त्यात IPSच व्हायचं आहे. त्यामुळे कुठेतरी आधीच एक टार्गेट लॉक केलं होतं की मला IPS बनायचं आहे. आणि नेमकं त्या दिशेनं पावलं टाकत चाललेलो. मग 10thला चांगला स्कोर होता, 12thमध्ये पण चांगले होते. 11-12 सायन्स केलं, पण पुण्याला आलो मी UPSC करण्यासाठी. त्यावेळी मी BA घेतलं. आणि BAला सुद्धा मी आय वॉज अ टॉपर ऑफ द कॉलेज. आणि हे करत असताना असं झालं की ज्या वेळेस मी घरी यायचो तर त्यावेळी घरचे, प्रत्येकाच्या घरचे, तुमच्यासुद्धा घरच्यांनी आजपर्यंत भरपूर आताही करत असतील की माझ्या मुलाची प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्योतिषांकडे किंवा वेगवेगळ्या शास्त्रकारांकडे घेऊन जातात. अगदीच त्यांचा नाही इफेक्ट आला तर बरीचशी लोक देवऋषींकडे पण जातात की बाबा कुठंतरी आमचं कल्याण व्हावं. सो सेम असंच माझ्यासोबत सुद्धा व्हायचं. माझ्या आईवडीलसुद्धा वेगवेगळ्या शास्त्रकारांकडे मला घेऊन जायचे. आणि लहानपणापासून पूर्ण अकॅडमिक्समध्ये मी वेल वर्स्ड असल्यामुळं त्याचबरोबर कोणतेही डिस्ट्रॅक्शन लाईफमध्ये नव्हतं. त्यामुळे एव्हरीबडी वॉज एक्सपेक्टिंग की मी पहिल्या अटेम्प्टला UPSCत
पास होईन. इवन माय फ्रेंड्स अँड माय मेंटर्स सगळ्यांनाच. पण झालं असं की सक्सेस नाही मला मिळाला. आणि मग घरी आलेलो आणि त्यावेळी आय वॉज टोटली फ्रस्ट्रेटेड की आपण तर इतकं जीव तोडून अभ्यास केलेला आहे, कसलंही व्यसन नाही आहे, कसलंही डिस्ट्रॅक्शन नाही आहे, हॉबी म्हणून पण कसली आपण फॉलो नाही करत, पूर्ण वेळ अभ्यास करतोय. मेंटर्स म्हणतात की तू फर्स्ट अटेम्प्ट शुअर शॉट सक्सेस आहेस, टॉप 10मध्ये ऑल इंडिया येऊ शकशील वगैरे, तरी पण आपण इंटरव्ह्यू देतोय पण सिलेक्शन का होत नाही आहे. ते कुठंतरी सतावत होतं. मग घरच्यांनी नेमकं त्यावेळी कोल्हापूरमध्ये एक शास्त्रकार आलेले पुण्यातले, आणि घरचे म्हणले की तू त्यांची अपॉइंटमेंट घे आणि बघू आपण, ते एकदा ट्राय करून बघू वर्कआउट होत आहे का. आणि आय वॉज टोटली अ नॉन बिलिव्हर, जस्ट लाईक बघणारे पण बरीच लोक तोच विचार करत असतील की हे मिथ आहे, हे मायथॉलॉजी आहे, आम्हाला ह्यावर विश्वास नाही. आय वॉज अ रिबिलियस चाइल्ड राईट फ्रॉम बर्थ, की मला हे बाबा ठरवून दिलेल्या वाटा सोडून वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि आय एम अ टोटल, म्हणजे मनगटावरती मी विश्वास ठेवतोय माझा, हे हाताच्या रेषांवर काही नाही आहे, मनगटावरती सगळं आहे. सेम हा कॉन्सेप्ट माझा होता. पण नेमकं झालं असं की म्हणजे मी घरच्यांसोबत थोडंसं मी हे केलं की नाही मला नाही जायचं, कन्सल्टेशन नाही घ्यायचं, का तर आय एम अ नॉन बिलिव्हर. पण घरचे म्हणले थोड्यात तुझं होतंय, एकदा तू घेऊन तर बघ कन्सल्टेशन काय होतंय. सो म्हणून आम्ही त्यांना अप्रोच केला. आणि 2013 सालची ही गोष्ट, त्यावेळी ते कोल्हापुरात आलेले, दिवसातून काहीतरी ते 10 क्लायंट्स घ्यायचे. आणि माझा नंबर त्या दिवशी, म्हणजे 5 दिवसांसाठी ते कोल्हापूरमध्ये होते. आणि मी ॲक्च्युली 3ऱ्या दिवशी त्यांचा पॉडकास्ट, त्यांचा एक इंटरव्ह्यू टी व्हीवरती आलेला, तो मी पाहिला. आणि आय वॉज शॉक्ड. आणि ज्यावेळेस त्यांचा तो मी इंटरव्ह्यू पाहिला, आय वॉज शॉक्ड की कोल्हापुरातील मातब्बर राजकारणी असतील, कोल्हापुरातील मातब्बर उद्योजक असतील, आणि कोल्हापुरातील अतिशय प्रतिभावान कुटुंबातली काही लोक आहेत जे हे शास्त्र किंवा ह्यांचे क्लायंट आहेत. आणि मी दॅट वॉज फूड फॉर थॉट फॉर मी, की बाबा कोल्हापूर हे इतकं म्हणजे पुढारलेलं शहर आहे, शाहू महाराजांचा इतका मोठा वारसा लाभलेलं शहर आहे, आणि ह्या शहरातले टॉपचे राजकारणी, टॉपचे उद्योजक, टॉपची घराणी हे यांचे क्लायंट आहेत. आणि ह्या व्यक्तीनं त्यांची नावं लाईव्ह टी व्हीवरती घेतलं, असं नाही की 1-on-1 इंटरॅक्शनमध्ये. आणि दॅट मेड मी गिव्ह अ सेकंड थॉट की नाही बाबा, ही लोक ज्यांना मी आयडलाइज पण करतोय, ती अशी काय नावं होती की 3 ते 4 नावांना मी आयडल समजायचो माझे, की मला यांच्यासारखं बनायचं आहे पुढं जाऊन, अशी नावं होती. मग मी त्यामुळे त्यांना अप्रोच केला, त्यांच्या रिसेप्शनला फोन लावला. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही दररोज 10 क्लायंट घेतोय. आणि नेमकं मी 5व्या दिवशीच माझा कॉल झाला. 3ऱ्या दिवशी मी ते इंटरव्ह्यू बघितला. ते म्हणले आम्ही दररोज फक्त 10 लोक घेतोय, तुमचा 14वा नंबर आहे, तुम्ही आमच्या पुण्यातल्या ऑफिसला या. आणि दॅट वॉज वन ऑफ द स्टेप टुवर्ड्स ऑकल्ट. म्हणलं ठीक आहे, मग पुण्यात जायचं आहे, पण एक 2 महिने तरी अजून आपल्याला वेळ आहे. मग एक तर हे मायथॉलॉजिकल किंवा मॅजिक असेल तर हे मला जमणारं नाही आहे. म्हणजे एखादा देव माणूस असतो किंवा दैवी शक्ती असणारी ही जर गोष्ट असेल, जी दैवी शक्ती असणाऱ्या व्यक्तीलाच हे जमेल अशी, तर ती मला जमणार नाही आहे. बट इफ इट्स अ सायन्स, तर ती मला पण जमली पाहिजे, मला पण ती आली पाहिजे, मी पण ती प्रॅक्टिस करता आली पाहिजे. म्हणून म्हटलं 2 महिन्याचा हा वेळ आहे, आपणच बघू थोडं काय आपल्याला वेगळं करता येतं का. आणि म्हणून मी मग थोडा असा अभ्यास त्यामध्ये सुरू केला. आणि मग ही प्रोसेस पुढे सुरू झाली. सो पहिल्यांदा मी अभ्यास केला तो म्हणजे अंकशास्त्राचा होता, ज्यावरती आज आपण बोलणार आहोत. अंकशास्त्रातलं विज्ञान कळलं. अंकशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या सिस्टीम्स अंकशास्त्रातल्या कळल्या. वैदिक सिस्टीम काय आहे, मग कॅल्डियन सिस्टीम आहे, इजिप्शियन सिस्टीम आहे, कबालिरियन सिस्टीम आहे, कॅनेडियन सिस्टीम आहे, ग्रीक सिस्टीम आहे, पायथागोरियन सिस्टीम आहे, चायनीज सिस्टम आहे. मग ह्या वेगवेगळ्या न्यूमरोलॉजीच्या काय सिस्टीम्स आहेत आणि न्यूमरोलॉजी कशी वर्क होते, ॲक्च्युअली वर्क होते का, तर ह्यामागे काय जस्ट मायथॉलॉजी आहे, मॅजिक आहे, की एक मॅनिफेस्टेशन आहे, की प्रॉपर ह्यामागे काय सायन्स आहे. मग हे डीप डाऊन, बिईंग अ UPSC स्टुडंट आणि पहिल्यापासून कन्या रास असल्यामुळे इन्क्विजिटिव्ह खूपच आहे मी, म्हणजे चिकित्सक खूप आहे, त्यामुळे त्या गोष्टीची चिकित्सा सुरू केली. आणि एक थोडंसं UPSCच्या फेल्युअरचं कुठंतरी एक फ्रस्ट्रेशन आलेलं. सो फॉर अ चेंज हे थोडं बघू आपण, फक्त फॉर अ चेंज. पण ते फॉर अ चेंज म्हणून घेतलेली गोष्ट इतकी इंटरेस्टिंग वाटू लागली. आणि युव्हरेका मुवमेंट्स दररोज माझ्यासमोर यायला लागले. अरे मला आज काहीतरी वेगळं समजलं, मला आज काहीतरी वेगळं सापडलं. अरे खरंच ह्या पॉलिटिशियन्स जे नंबर वापरतात किंवा हे सेलिब्रिटीज जे नंबर वापरतात ते इथं रिलेट होत आहेत त्यांच्या आयुष्याशी. आणि ह्या गोष्टी जशा कळत गेला, माझा इंटरेस्ट त्यामध्ये वाढत गेला. आणि मग पहिलं शास्त्र अंकशास्त्र होतं, आणि मग पुढचे मग 9 शास्त्र मी शिकलो. वास्तू, रंगरत्न, हस्त, ज्योतिष वगैरे असे वेगवेगळे शास्त्र. आता आपण काय करूयात, सुरुवात वास्तुशास्त्रापासून करू, कारण की वास्तू ही प्रमुख घटक आहे
वास्तू म्हणजे वैदिक शास्त्रातलं प्रमुख घटक जर आपण म्हणलात तर ते वास्तुशास्त्र आहे. मग आपण सुरुवात वास्तुशास्त्रापासून करू आणि मी असं का म्हणतोय हे तुम्हाला आता मी सांगेनच. ओके, पण त्याआधी मला सांगा की तुमच्यासाठी वास्तुशास्त्र म्हणजे काय? अच्छा, नाईस क्वेश्चन बाय द वे. आजपर्यंत आपण ऐकत आलो आहे, म्हणजे घरी पण आपली आई तर म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबातली जी आई आहे ती वास्तुशास्त्राला खूप म्हणजे धरून बसलेली असते की माझं किचन कट्टा चुकलाय का, हे चुकलंय का, ते चुकलंय का. वास्तुशास्त्र म्हणजे लोकांना काय वाटतं की फक्त एक फिजिकल कंपोजिशन वास्तूचं एवढ्यापुरतंच वास्तुशास्त्र मर्यादित आहे आणि असं आपल्यापर्यंत तसा इन्फॉर्मेशन आली आहे पण त्यावरती प्रोसेसिंग कोणी केलेलं नाही आहे किंवा त्या इन्फॉर्मेशनच्या मागचं सायन्स कोणालाच माहीत नाही आहे. हां, लोकांना माहिती आहे सायन्स, पण दे आर एक्सपर्ट्स, दे आर नॉट इन टू लाईमलाईट. काही थ्रू वर्ड ऑफ माउथ त्यांना क्लायंट भरपूर येत आहेत जे की अगदी प्रीमियम क्लायंट असतात. त्यांना गरजच नाही आहे की मास मीडियामध्ये येऊन ह्याविषयी बोलायची. आणि जे रेग्युलर आपण जे बघतोय म्हणजे आपण कुठं जातोय, पहिलं घर बांधत असताना आपण पारिवारिक फॅमिलीचे जे गुरुजी आहेत त्यांना कन्सल्ट करतोय किंवा शहरातल्या किंवा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या गुरुजींना कन्सल्ट करतोय. वास्तुतज्ञ म्हणून तेच, पौरोहित्य पण तेच करतात, सगळ्या गोष्टी तेच करतात. पण ॲक्च्युली वास्तुशास्त्र एक सेपरेट ब्रांच आहे आणि वास्तू कन्सल्टंट हा सेपरेटच व्यक्ती असावा. त्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्र हे पूर्णपणे सायंटिफिक बेस्ड आहे. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की साधारण तुम्ही किती तास झोपता वगैरे? 7 ते 8 तास. हो, बरोबर. त्यानंतर झोपायच्या आधी 1-2 तास तरी घरी आलेलाच असता. झोपून उठल्यानंतर 1-2 तास तुम्हीच घरीच असताय. म्हणजे असं म्हणू शकतोय आपण की 10 ते 12 तास तुम्ही तुमच्या वास्तूमध्येच असणार आहे. बरोबर. 8 तास झोपणार आहे. लॉजिकली असं आपण म्हणू शकतोय की 24 तासातले 8 तास म्हणजे 1/3 ऑफ युअर टाइम झोपून काढताय. 24 पैकी 12 तास म्हणजे हाफ ऑफ युअर टाइम तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये स्पेंड करतोय म्हणजे किंवा प्लेस ऑफ रेसिडेन्सला. मग असं समजू शकतोय आपण, म्हणू शकतो की 100 वर्ष जर मनुष्य जगला तर 50 वर्ष तो त्याच्या राहत्या घरीच असणार आहे. बरोबर. किंवा ॲट हिज प्लेस ऑफ रेसिडन्स. आणि 33 वर्ष 1/3 ऑफ हिज लाईफ तो झोपूनच काढणार आहे. लॉजिकल आहे, यात काहीच मॅजिक नाही आहे. बरोबर. हिअर कम्स दी वास्तुशास्त्र. त्यामुळे वास्तुशास्त्र सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही तुमचं निम्म आयुष्य तुमच्या वास्तूमध्ये घालवणार आहे आणि 33% वेळ तुमच्या आयुष्यातला तुम्ही तिथं झोपून काढणार आहे. त्यामुळे तिथली ऊर्जा जर प्रॉपर असेल तर आणि तरच ते तुम्हाला लाभदायक होतं आहे. नुसतं वर करणी फ्रेम डिझाईन करून घेणं म्हणजे आग्नेयमध्ये किचन आहे, ईशान्येमध्ये देवघर आहे, नैऋत्येत हॉल आहे, वायव्यमध्ये चिल्ड्रन रूम आहे, हे म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे. हे खूप शॅलो लेवलचं, डीप लेवलला जायला पाहिजे. हे खूप शॅलो लेवलचं वास्तुशास्त्र झालं, हे वरच्यावर झालं. आपल्याला सखोल त्यामध्ये गेल्याशिवाय कळणारच नाही. ओके, पण मग कसं जायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली? आता नॉर्मली ते लोकांना हेच वाटतं की समजा आग्नेयला किचन पाहिजे, बरोबर, किंवा या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते लोक फॉलो करतात, पण मग डिटेलमध्ये कसं जायला पाहिजे? येस. आता मूळ सायन्स तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्र कसं फॉर्म झालं. वास्तुशास्त्र इज ऑल अबाउट सायन्स ऑफ बिल्डिंग. ओके, म्हणजे एखाद्या वास्तूची रचना कशी असावी हे सांगणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. शब्दातच त्याचा अर्थ आहे. बरोबर. हे शास्त्र खूप आधी म्हणजे प्राचीन काळी हे तयार झालेलं आहे. त्यावेळी इतकं प्रगत होतं आपलं हे सगळं वैदिक जो काही कल्चर होतं ते इतकं प्रगत होतं की त्या काळी लोकांनी जॉमेट्रिकल फॉर्म्युलेशन्स क्रिएट करून स्ट्रक्चर्सचे दिलेत. म्हणजे तुम्ही बघू शकताय ठराविक मंदिरं एका लाईनमध्ये आहेत. बरोबर आहे. ठराविक, आता तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर खिद्रापूरचं मंदिर बघा, जॉमेट्रिकल किती मॅजिक आहे, ते जॉमेट्रिकल मॅजिक आहे, इतकं छान तिथं त्यांनी डिझाईन केलं आहे. आणि वास्तुशास्त्रातले उत्तम नमुने तुम्ही हम्पी बदामीचे मंदिरं वगैरे बघा. मग हे त्या काळी इतकं प्रगत होतं वास्तुशास्त्र. डोंट नो कोणती डिग्री घ्यायची ते आर्किटेक्ट. आत्ताचे आम्ही फेल जातो इंटेरियर डिझायनर्स, पण त्या काळी ती लोक कोणतीही डिग्री नसताना इतकं परफेक्ट डिझाईन करायचे. सो रिझन हे की वास्तू हे खूप प्राचीन, वास्तुशास्त्र हे खूप प्राचीन शास्त्र आहे आणि हे फॉर वेलबिंग. कारण की शेवटी तुमचा हक्काचा गड म्हणजे तुमची वास्तू आहे. जगात कुठेही तुम्ही टक्के टोनपे खाल्ले तरी तुम्ही वास्तूमध्ये येऊन तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. सो वास्तुशास्त्र इज ऑल अबाउट बिल्डिंग द युअर रेसिडेन्शियल प्लेस. ते करत असताना आपण कसं जातोय, आता एक प्रोसिजर सांगतो. आम्ही सर्वज्ञ सर्व्हिसेसमध्ये कसं ते वर्कआउट करतोय. आता मी स्वतः इंटेरियर डिझायनर आहे, त्याचसोबत मी वास्तू कन्सल्टंट आहे, माझ्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंगची टीम आहे, इन हाऊस माझे ते लोक आहेत, आर्किटेक्ट्स माझ्यासाठी काम करतात. सो त्या हिशोबानं पहिला आपण प्लॉट सिलेक्शन करतोय. आता हा सगळा एनर्जीचा खेळ आहे, इथं मॅजिक काहीच नाही. म्हणजे तुम्ही निव्वळ नैऋत्यात काय तर बेडरूम केली, तिथलं किचन काढलं, तिथं बेडरूम केली, तोडफोड करून लाखो रुपये खर्च करून, म्हणून तुम्हाला ते लाभणार नाही.
ईशान्येमध्ये तुम्ही देवघर शिफ्ट केलं म्हणून तो देवाचा तुमच्यावरती चांगला प्रभाव येणार नाही, किंवा निव्वळ तुम्ही किचन आग्नेयमध्ये केलं म्हणून तुम्हाला चांगलं आरोग्य लाभणार नाही. कारण की वास्तुशास्त्र हे प्रॉपर सायन्स आहे. आपण राहतोय भूपृष्ठावर, अर्थ सरफेसवरती, बरोबर. खाली अर्थ इंटेरियर आहे, बरोबर, भूगर्भ आहे, बरोबर, आणि वरती ब्रह्मांड आहे, कॉस्मॉस आहे, आणि आपण ह्या दोन्हीच्या मध्ये राहतोय, बरोबर आहे. आता या दोन्हीच्या मध्ये आपण हे सगळे राहतोय, पण आपल्याला माहिती आहे वेगवेगळे फोर्सेस काम करतात आपल्यावर, राईट. सो भूगर्भात प्रचंड ऊर्जा आहे आणि प्रचंड एनर्जी आहे, आणि ही एनर्जी ट्रान्सफर होते कॉस्मॉसकडे. कॉन्स्टंटली ती ट्रान्सफर सुरूच असते, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आपण राहतोय. त्यामुळे खालून ज्यावेळेस ती एनर्जी येते, आणि आपण हे स्कूलमध्ये शिकलोय की मीडियम बदललं ट्रॅव्हलिंगचं तर ते वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी बदलते. त्यामुळे खालून एका ठराविक फ्रिक्वेन्सीने एनर्जी वरती येत असते, कारण की हॉट एलिमेंट्स खूप आहेत, वेगवेगळे फ्रॅगमेंट्स वगैरे आहेत. सो खालून ज्या फ्रिक्वेन्सीने एनर्जी वर येत असते, वरती येत असताना वेगवेगळे प्रकारचे रॉक्स भेटणार आहेत, फॉसिल्स भेटणार आहेत, मिनरल्स भेटणार आहेत, वॉटर बॉडीज भेटणार आहेत, बरोबर आहे. हॉलो असणार आहे, म्हणजे पोकळी असणार आहे. त्यामुळे माध्यम बदललं, वरती येणारी एनर्जी इम्बॅलन्स झाली, कमी होईल किंवा ॲम्प्लिफाय होईल. ती ॲम्प्लिफाय होऊन ज्यावेळेस वरती येते ती आपल्या थ्रू वर जाते. जसं मी मागाशी सांगितलं की तुम्ही 8 तास तरी झोपताय. आता तुम्ही असं इमॅजिन करा, तुमचं घर वर करणे प्रॉपर वास्तुशास्त्रानुसार आहे, प्रॉपर. तुमचं बेडरूम नैऋत्येमध्ये आहे, आणि ते बेड वगैरे प्रॉपर दक्षिणेकडे डोकं आहे तुमचं, उत्तरेकडे तुम्ही पाय केलात, सगळं परफेक्ट आहे. पण तुमच्या बेड, आणि तुम्ही निवांत आहे की माझं घर आता शास्त्रानुसार मी बांधून घेतलंय, पण नंतर तुम्हाला वाटतं की ह्या घरात आल्यापासूनच मला का त्रास होतोय, आधी जुन्या घरात तर आवाज ओके, आत्ताच काय प्रॉब्लेम होतोय. तर रिझन असं, जिथं तुमचा बेड येतोय माइट बी त्याच्या खाली पोकळी असेल, माइट बी एखादं खनिज असेल, माइट बी पाण्याचा उमाळा मोठा असेल, माइट बी वेगवेगळं लोह असेल, बॉक्साईट असेल, काही एवढ्या डीप मध्ये आपण चेक करतच नाही ना की खाली काय. त्यामुळे लोकांना शास्त्रच माहित नाही. तुम्ही वर तोडफोड केली, नैऋत्यमध्ये रूम आली तुमची, पण खालून एनर्जी जी येते ती वेगळ्या पद्धतीने वर येते, वेगवेगळे खाली मिनरल्स ह्या गोष्टी असल्यामुळे. आणि ज्यावेळी ती तुमच्या बॉडीतून 8 तास तिथं झोपताय तुम्ही, वर्षानुवर्ष वरती ट्रान्सफर होते, त्यावेळी तुमच्या तो बॉडीवरती इफेक्ट होतोय, तुमच्या फिजिकल अँड मेंटल हेल्थवरती तो इफेक्ट येतोय. आणि हे वास्तुशास्त्र आहे. आता आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही पूर्वीचे वाडे बघितले असतील की पूर्वीच्या वाड्यांना खिडकींना झरोके असायचे प्रत्येक, किंवा तुम्ही पूर्वीचे जुने स्ट्रक्चर्स बघा कॉलेजेसचे सुद्धा, खिडक्यांना झरोके असायचे. रिझन काय होतं त्यामागे? म्हणजे आता आपण म्हणतोय की पूर्वीचे लोक जास्त लाईफ स्पॅन जास्त होता, आताच्या लोकांचा लाईफ स्पॅन कमी आहे. द रिझन वॉज, वन ऑफ द रिझन इज, पूर्वीचे जे झरोके होते, आपण एक्झेल करतोय कार्बन डायऑक्साईड, इनहेल करतोय ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड बिईंग अ लाईट गॅस वरती जातो. आता तर खूप हार्मफुल गॅसेस आहेत, म्हणजे रेफ्रिजरेटर CFC गॅसेस आहेत, कार्बन मोनॉक्साईड वगैरे बाहेरून, व्हेकल्स किती वाढल्यात बघा, फॅक्टरीज किती सेटअप झाल्यात बघा, पोल्युटेड एअर भरपूर आहे, हार्मफुल गॅसेस भरपूर आहेत. ते लाईट असल्यामुळे वरच्या थरात जातात वातावरणाच्या, आपल्या रूममध्ये येतात, रूमच्या सिलिंगपर्यंत जातात, आणि आपण सिलिंग फॅन लावतो, वरती हार्मफुल गॅसेस आपल्यावरती परत येतात, आपण ते इनहेल करतो, आपली तब्येत डाऊन होते. पण पूर्वीच्या काळी ऑक्सिजन बिईंग अ हेवी गॅस खालून यायचा, ते हार्मफुल गॅसेस वरती जायचे, आणि त्या झरोक्यातून ते पास आउट व्हायचे. दिस वॉज द रिझन. आता नाहीच कोण फॉलो करत. बरं, अजून असे कुठले मिथ्स आहेत समजा की गैरसमज आहे वास्तू रिलेटेड की जे लोकांच्या मनात आहेत? ओके, आता सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे की दक्षिणमुखी प्लॉट किंवा दक्षिणमुखी घराविषयी. आणि हा म्हणजे महाराष्ट्रातला मला वाटतं की 99.99% घरांमध्ये हा दोष त्या इंजिनियरकडूनच होतोय. आणि शेवटी ओनर इज नॉट स्पेशलाइज्ड इन दिस थिंग्स. त्याला फक्त तो ठरलेली अमाऊंट पे करणार आहे आम्हाला, आणि आम्ही त्याला ठरलेल्या डिझाईननुसार घर बनवून द्यायचं आहे. पण दक्षिण हे निगेटिव्ह आहे हे बिंबवलं गेलं आहे. पण तुम्ही बारीक विचार करा, जे मोठमोठे ज्वेलर शॉप्स आहेत ते बऱ्यापैकी दक्षिणमुखी आहेत. हे तुम्ही ऑब्झर्व करा, भरभराट येतेच. बरेचसे असे काय सुपरस्टार्स आहेत ज्यांचे घरं दक्षिणेकडे तोंड करून आहेत. आता दक्षिण ही यमाची दिशा आहेच, पण दक्षिण हे फेम सुद्धा देत असतं. आणि हेच आता वास्तूत ना बेसिक प्रॉब्लेम लोकांचा हा होतोय की त्यांनी फक्त 4 किंवा 8च दिशा पाडून ठेवलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य आणि ईशान्य. पण हे इथंच सगळं गणित सगळ्यांचं बिघडतंय. आता दक्षिणमुखी प्लॉट आहे, मग तुम्ही काय करणार? नको,
किंवा प्लॉट घेतला, तुम्ही घर बांधताना मग काय करतो तो इंजिनियर, की तुमचं जे नैऋत्य आहे, नैऋत्येची ती रूम 6 ते 7 फूट वाढवतोय इतर त्या तुमच्या आउटलाईनपेक्षा, फाउंडेशनच्या बाहेर नेतोय आणि नैऋत्येतल्या त्या जी रूम आहे त्याच्या त्या भिंतीवरती तो चौकट लावतोय पूर्वेकडे तोंड करून. आणि ते फॅमिलीला सांगतोय की मी तुमचं घर पूर्वाभिमुख केलं, तुमचा भले प्लॉट दक्षिणमुखी आहे पण मी तुमचं घर पूर्वाभिमुख केलं, आणि हाच सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. कारण की जसं आपण म्हणतोय की नैऋत्य हे मास्टर बेडरूम आहे, तिथं मास्टरच झोपला पाहिजे. आता ते पूर्वाभिमुख करण्यासाठी तुम्ही काय केलं, नैऋत्येतली रूम वाढवली 6-7 फूट, 4 फुटाची तिथं चौकट तुम्ही काढली, ते पूर्वाभिमुख केलं, ते झाला हॉल. मग तिथली एलिमेंट मास्टरची आहे, ते आता हॉल झाला. मग मास्टर आता कुठं झोपणार, मग मास्टर वायव्येत किंवा ईशान्येत गेला पाहिजे, किंवा ईशान्येत मुलं येतील. म्हणजे पूर्वेला दिशा करायच्या नादात आपण बाकीचे डिस्टर्ब करून टाकतो. नाही, पूर्ण डिस्टर्ब करतो. उलट मी म्हणतो दक्षिणेत अशी काही ठराविक झोन्स आहेत, म्हणजे वास्तूमध्ये 81 झोन्स करावे लागतात आम्हाला. ज्यावेळेस आम्ही त्या साईटवरती जातो, आमच्या एजन्सीकडे ते काम येतं वास्तूचं, कन्स्ट्रक्शनचं, त्यावेळी आम्ही त्या साईटवरती जाऊन आधी कंपासनी पूर्ण मॅप करून घेतो एक्झॅक्ट काय आहे. कारण बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं, आमचं ईशान्येमध्ये देवघर आहे, पण ॲक्च्युअली ते ईशान्येच्या शिफ्ट झालं असतं उजवीकडे किंवा डावीकडं, ते ईशान्येमध्ये नसतंच, त्या झोनमध्ये नसतं, त्या झोनमध्ये नसतं. तर ॲक्च्युअली ते वेगवेगळे झोन्स आधी पाडावे लागतात. तुमचा आधी प्लॉट ॲनालिसिस करावा लागतो. मग प्लॉट ॲनालिसिस करत असताना ऑब्झर्वेशन पण करावं लागतं की तिथं, म्हणजे आम्ही सांगताना सांगतोय की क्लीन करू नका प्लॉट, कारण त्या प्लॉटमध्ये व्हेजिटेशन काय आहे. मग तिथं वेगवेगळे निसर्गानं खूप भारी इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला दिलेत. मग तुम्ही झाडांची वाढ कशी झालेली आहे हे बघून, कोणत्या झाडांची कशा प्रकारे झालेली आहे ह्यावरनं ठरवू शकता तिथं एनर्जीज काय आहेत. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते कर्व्स घेतात किंवा वेगवेगळे त्यावरती टेक्स्चर येतं, त्यावरनं आम्हाला कळतं इथं ही एनर्जी आहे. बरोबर, लोक पूर्ण क्लीन करून घेतात आणि मग चौकट टाकून मग वास्तू करतात. आमचं एकच असतं की बाबा ते जसं पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये क्राईम साईट डिस्टर्ब करू नका म्हणतात, सेम आमचं तसं असतं की आम्ही प्लॉटवरती यायचं आहे ना, जसं असेल तसं ठेवा ते. ओके, वी आर ओके विथ इट. ते आम्ही झाडं ऑब्झर्व करतोय कशी ते बिहेव केलेत, काही वर्षानुवर्ष ते एनर्जी फील्डमध्ये ते झाड आहेत. त्याचसोबत तिथं कोणत्या प्राण्यांचा वावर आहे, मुंग्यांचा वावर आहे का, कुत्र्यांचा वावर कसा आहे. काही आपल्याला माहिती आहे की कुत्र्याला भूकंपाचं आपल्या आधी समजतं भूकंप येणार आहे. बरोबर, म्हणजे निसर्गानं हे त्यांना ती दैवी देणगी दिलेली आहे किंवा ती कॅपॅबिलिटी आहे त्यांची. मग आम्ही काय करतो की डॉग टेस्ट म्हणून असते, म्हणजे त्या प्लॉटमध्ये आधी ते कुत्रं आम्ही फिरवून बघतोय की त्याचं बिहेवियर कसं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नैऋत्येमध्ये मी जर बेडरूम येणार आहे तर तिथं आधी मी नैऋत्येमधली झाडं बघतोय कशी बिहेव केलं, म्हणजे त्यांचं काय झालंय, गाठी आल्यात का त्यांना, कुठल्या दिशेला बेंड झाल्यात काय, तिथं वारूळ आहे का, मुंग्या आहेत का, तिथं वेगळे काय आहेत का, किंवा तिथं कुत्रं कसं बिहेव करतंय, बसतंय की तिथून पळतंय. त्यानंतर काव टेस्ट असे, म्हणजे गाय नेऊन आपली देशी गाय, ती गायला तिथं आम्ही दिवसभर फिरवतोय, तिला चारा अन्न म्हणजे शेड वगैरे करून, असं नाही की उन्हात वगैरे, पण ती काव टेस्ट म्हणतोय आम्ही त्याला, ती गाय फिरवतोय, ती गाय कशी तिथं बिहेव करते, कुठं नेल्यावर शांत उभा राहते, कुठं ती हंबारडा फोडते. असे निसर्गाने दिलेले भरपूर, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स तुमचे फेल होतील. म्हणजे सायंटिफिक टेस्ट करतात तुम्ही, प्रॉपर सायंटिफिक टेस्ट करतोय आपण. आधी त्या प्लॉटची सायंटिफिक टेस्ट करतोय, ते सगळं मग आम्ही मॅप करून घेतोय कुठं कशा एनर्जीज असणार आहेत ते. त्यानंतर कंपास ठेवून प्रॉपर डिग्रीमध्ये झोन्स करतोय आणि त्यानंतर आम्ही त्यावरती बिल्ड करायला सुरू करतोय तुमचं स्ट्रक्चर, म्हणजे डिझायनिंग. आणि डिझायनिंग करत असताना त्या कुटुंबातील सगळ्यांची पत्रिका पहिल्यांदा आम्ही अनालाइज करतोय. आता ऍस्ट्रॉलॉजीचा भाग आहे तो आपण नंतर बोलणारच आहोत, पण एक मेन्शन केलं. सो डिझाईन करत असताना सायंटिफिक वेनी असं डिझाईन करावं. बरं, इथं मला एक प्रश्न येतो की म्हणजे मी बऱ्यापैकी पॉडकास्ट केलेले आहेत वास्तूचे, तिथं पण आपण असं ऐकतो की समजा वास्तुशास्त्र म्हणजे राजाचं शास्त्र, बरोबर. मग वास्तुशास्त्रामध्ये आता सध्याच्या काळात जो राजा असतो, म्हणजे जो घराचा मालिक असतो, त्याला महत्व असतं. मग त्याची पत्रिका पाहायला पाहिजे का सगळ्यांच्या पाहायला पाहिजे? नाही, ऍक्च्युली पत्रिका सगळ्यांची बघावी लागते, कारण की ते राजाचं शास्त्र असं जरी तुम्ही म्हणत असाल, पण ती वास्तू सगळ्यांवरती इफेक्ट देत असते. म्हणजे राजा हा ठीक आहे, आत्ताचा करंट तो त्या पिढीला पुढे नेणारा व्यक्ती आहे, पण पुढची पिढी पण आहे ना, त्या घरीच राहणार आहे, वास्तव्य करणार आहे. म्हणजे आपण ते घर सोडत नाही ना. हा, स्वतःचं घर आपण कमीत कमी 2-3 पिढ्या तरी वापरतो. त्यामुळेच वास्तुशास्त्राला महत्व आहे. तेच मी एक्सप्लेन करतोय की तुम्ही मोबाईल नंबर बदलू शकता, कार बदलू शकता, रत्न बदलू शकता, रुद्राक्ष बदलू शकता, पण एकदा 40-50 लाखाचं घर बांधलं, किमान 3 पिढ्या तरी तुमच्या त्यात जाणार आहेत.
Okay. ती वाईब घेऊन तुमची पूर्ण पिढी काम करणार आहे. त्यामुळे तुमचं वास्तू हे व्यवस्थितच पाहिजे. त्यामुळं पत्रिका बघत असताना सगळ्यांची बघावी लागते की बाबा त्या मुलाची पत्रिका कशी आहे. आणि ही पत्रिका बघत असताना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी सांगेनच की 3 टप्प्यांमध्ये बघावे लागते की जन्मानुसार तो कसा वाईब्स घेऊन आलाय, 16व्या वर्षी त्याचे वाईब्स काय असणार आहेत, ज्यावेळेस तो बऱ्यापैकी कॉलेजच्या जीवनात येईल किंवा 10वी 12वी त्याची असेल, त्यानंतर तो 22व्या वर्षी ज्यावेळेस तो करिअर मार्केटमध्ये बाहेर पडेल त्यावेळी कशी ऊर्जा असणार. मिड लाईफ क्रायसिस हा एक टर्म तुम्ही खूप सध्या बघितला असेल, तर त्याच्या आयुष्यात मिड लाईफ क्रायसिस येणार आहे का, ते येतंय तर त्याला आत्तापासूनच आपण कशी एनर्जी देऊ शकतोय की ते प्रॉपर तो त्यातून बाहेर पडेल. सो अशा पद्धतीनं प्रत्येकाची कुंडली आपण अभ्यासतो आणि त्यानुसार ती डिझाईन करतो ती साईट. काही साईटवरती फक्त हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं बेड प्लेसमेंटचं, सेम तसं मुलांच्या बेड प्लेसमेंटचं आहे ना. जर मुलांच्या बेडच्या खालीच एनर्जी डिस्टर्ब आहेत, ते शाळेत मनच नाही लागणार. स्टडी टेबल आहे तिथं एनर्जीज डिस्टर्ब आहेत, मनच नाही लागणार आहे त्यांचं. त्याचसोबत रंगांचा सुद्धा तिथं खूप मोठा रोल प्ले होतोय. त्याविषयी पण आपण रंगशास्त्र आपल्या टॉपिकमध्ये थोड्या वेळात बोलणारच आहोत. पण रंगसुद्धा खूप काम करतात वास्तूमध्ये आणि आपल्या लाईफमध्ये. आणि वास्तू करत असताना 3 गोष्टींवरती आमचा जास्त फोकस असतो, म्हणजे मूड, वाईब्स आणि एक्सपिरियन्स. म्हणजे वास्तूमध्ये आल्याबरोबर एखादा बाहेरचा व्यक्ती किंवा आपणच थकून भागून आल्यावरती फ्रेश वाटतं, वा रिलॅक्स झालो मी, हा मूड झाला. व्हायब्रेशन्समध्ये तिथं एनर्जी काय फ्लो आपण मेंटेन केले, कंपनं तिथं काय आहेत, हे झालं या वाईब्स व्हायब्रेशन्स. आणि एक्सपिरियन्समध्ये तिथं राहणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे ही वास्तू शुभ आहे की अशुभ आहे. बाहेरून बघणाऱ्याला मूड फ्रेशच होतो, पण राहण्याला माहिती तिथं काय बाबा प्रॉब्लेम्स आहेत, जास्त वेळ राहिल्यानंतर कसा एक्सपिरियन्स होतो. हां, त्यामुळे सगळ्यांची कुंडली बघावी लागते आणि त्यानुसार पत्रिकेनुसार जसं मी म्हणलं हे 3-4 टप्पे बघून त्यानुसार त्यांची रूम आम्हाला आता डिझाईन करून द्यावी लागते की तुम्ही हे रंग वापरा रूममध्ये, इथं हा क्रिस्टल ठेवू शकता, ह्या पद्धतीचं तुमचं बेडशीट्स किंवा हे पिलोज वगैरे ह्या गोष्टी अशा यूज करू शकता ह्या अनुषंगानं. कारण की सगळ्यांनी परफॉर्म व्यवस्थित केलं तर त्या राजाला पण, ते पण अष्टप्रधान मंडळच आहे ना त्याचं, बरोबर, ते भरभक्कम तर तो राजा पण भरभक्कम. त्यामुळे सगळ्यांचीच बघावी लागते. मस्त एक्झाम्पल दिलं तुम्ही. येस, आता आणखी एखादा असा कुठला मेजर गैरसमज आहे की तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून तो क्लिअर करायचा वास्तुशास्त्राचा? वास्तुशास्त्रातलं तर सगळ्यात महत्त्वाचं मी जसं अशी म्हणलं की दक्षिणमुखी प्लॉट असतो, दक्षिणमुखी घर होतोय म्हणून ते पूर्व करतात. तसंच दुसरं एक असं आहे की सिंक जो बनवतो आपण किचनमध्ये, बेसिन, बेसिन म्हणू शकतो, तर वॉश बेसिन, भांडे धुवायचं. येस, तो वॉश बेसिन ते आपण लेफ्ट साईडला सेट करतोय किचन कट्ट्याच्या. ऍक्च्युअली ते राईट साईडला झालं पाहिजे. ज्यावेळेस राईट साईडला असलं पाहिजे, राईट साईडला असलं पाहिजे. आणि 99 नाही 100% घरांमध्ये ते चुकीचंच सेट केलेलं आहे, लेफ्टलाच असतं. बरोबर, लेफ्टलाच असतं. आता समजा आग्नेयामध्ये किचन आहे, ती स्त्री पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक बनवते, बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, चहा बनवलाय किंवा काहीतरी एखादा पदार्थ बनवलाय, ते धुण्यासाठी तिला तिथंपर्यंत जाऊन ते धुवून, म्हणजे फिजिओलॉजिकली ते प्रॅक्टिकली वायबल नाही आहे. पण ते राईट साईडला सिंक असलं की फिजिओलॉजिकली ते बेस्ट आहे. आणि तुम्ही फॅक्टरी मास प्रोडक्शनमध्ये बघताय की प्रॉपर एक मुवमेंटवरती काम करून ते डिझाईन केलं जातं, असेंब्ली लाईन. सेम गोज हिअर. ती शेवटी स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित तर घर व्यवस्थित. पण तरी 99% म्हणजे घरांमध्ये तर बेसिक मला वाटतं लेफ्टलाच असते. नाही, लोकांचं मिसकन्सेप्शन काय झालंय की सिंक म्हणजे किंवा वॉश बेसिन म्हणजे जलतत्व आहे आणि जल हे ईशान्येमध्ये पाहिजे. आणि लोकांचं सगळं एक चुकतंय की सगळ्या गोष्टी ईशान्येमध्ये ढकलायच्या, पण त्यांना हेच बेसिक्स माहीत नाही की तुमच्या रूमच्या ईशान्येला नाही, पाणी हे तुमच्या वास्तूच्या ईशान्येला पाहिजे. त्यामुळे अंडरग्राऊंड वॉटर टँक ईशान्येला पाहिजे. सिंक तुमचा राईट साईडलाच करा, काही त्यात काही पाणी राहतच नाही, ते ड्रेन आउटच होणार आहे. आता बऱ्याच वेळेला हॉलमध्ये टीव्ही सुद्धा बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असाल, हॉल आहे, टीव्ही आग्नेय कोपऱ्यात ठेवतात का, अग्नितत्व आहे. अरे नाही, अग्नितत्व हे आग्नेय कोपऱ्यात आहे, किचनमध्ये तिकडं. आता तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा मे बी इस्त्री किंवा हिटर वगैरे आग्नेय कोपऱ्यात ठेवणार बेडरूमच्या, पण ते तुम्ही डिस्टर्ब करून टाकायला ना सगळं वास्तूचं व्हायब्रेशन्स. ॲक्च्युली होत नाही तसं. त्यामुळे ते एक मिथ आहे. त्यामुळे इथून पुढं जरी कोण तुम्ही घर बांधत असाल, तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता किंवा तुम्ही लोकल जरी सर्व्हिसेस घेतल्या तुमच्या इंजिनियरकडून वगैरे, तरी स्पष्टपणे त्याला सांगा की आम्हाला बाबा उजव्या बाजूला, कारण की एल शेपचा ज्यावेळेस तुम्ही किचन ओटा बांधता तर उजव्या साईडला जे छोटासा ओटा तुम्ही करता त्यामध्ये तुम्ही ते सिंक बनवून घ्या, ते कन्व्हिनियंट जास्त आहे. ओके. आणि त्यामुळे कोणताही वास्तुदोष तयार होत नाही. दुसरं एक मिसकन्सेप्शन आहे लोकांचं ब्रह्मस्थानाविषयी. आता मी तुम्हाला त्यामागचं सायन्स सांगतो. ब्रह्मस्थान म्हणजे काय की जमिनीपासून ते आकाशापर्यंत ओपन असणारा घरातला मध्यभाग, म्हणजे सेंटर ऑफ द हाऊस विच इज ओपन राईट फ्रॉम अर्थ सरफेस टू स्काय.
ह्याला ब्रह्मस्थान म्हणतात. आता बरीच लोक काय करतात की 4 रूम्स अशा होतात, आग्नेयत किचन, ईशान्येत देवघर आणि हॉल होतं, आणि मागे 2 रूम्स होतात आणि मध्ये जर एक स्पेस ठेवतात 7x7 किंवा 8x8 किंवा 6x6 असा, आणि ते म्हणतात हा झाला ब्रह्मस्थान. आणि ऍक्च्युअली तो ब्रह्मस्थान नाहीच आहे. ब्रह्मस्थानाचा मूळ कन्सेप्ट काय आहे की भूगर्भातून म्हणजे धरणी पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत तो मोकळा पाहिजे. त्यामुळे तुम्ही मोठमोठे पुण्यातले मॉल्स बघा, कोल्हापुरातले मॉल्स बघा, सेंटर ओपन आहे. मल्टी स्पेशालिटी तुम्ही हॉस्पिटल्स बघा, पण सेंटर मग ओपन आहे. आताच्या कंडिशन मध्ये ते पॉसिबल नाही ना. समजा फ्लॅटमध्ये जे लोक राहतात समजा, हा, मग तिथे तर ते काही पॉसिबल नाही. किंवा आपण घर बांधतानाही ते असं मोकळं तर नाही ठेवू शकत समजा वरती ओपन. नाही, आता तुम्ही जुने वाडे बघा कसे होते. जुने वाडे चारी बाजूंनी बांधले जायचे आणि मध्ये बरोबर मोकळा स्पेस असायचा. केरळ साऊथचे वाडे बघा. आता त्यामागे रिझन काय, आता कोणी तर वाचलेलं असतंय की जड वस्तू ठेवू नका ब्रह्मस्थानामध्ये, ओपन ठेवायचे, हलके म्हणजे हलकं open ठेवा, किंवा ब्रह्मस्थानात झोपलात तर शारीरिक तक्रारी किंवा आरोग्याच्या पोटाचे तक्रारी आजार होतात. वगैरे. त्यामागे रिझन काय की ज्यावेळी तुम्ही ब्रह्मस्थानात झोपता, जसं ओरिजिनल ब्रह्मस्थान काय आहे, ओपन टू स्काय आहे पूर्ण, आणि ज्यावेळेस तुम्ही मध्ये झोपता, पूर्वीचे वाडे कसे स्लोपी रूफ्स असायचे, दोन्ही बाजूला स्लोप. त्यामुळे हे जे 4 स्लोप आहेत, वरून जो एअर कॉलम यायचा, डिसेंड व्हायचा, तो ह्या कौलांवरती यायचा आणि प्रेशरनं तो ब्रह्मस्थानावरती बाउन्स व्हायचा. त्यामुळे तुम्ही जर वर्षानुवर्ष ब्रह्मस्थानात झोपणार असाल तर तुम्हाला बीपी आणि हार्ट अटॅक यायचे पण चान्सेस होते, का तर तो एअर प्रेशर तुम्हाला दाबतोय. बरोबर. आणि ऍक्च्युअली तो एअर प्रेशर वरून येतोय, खाली प्रेशर दाबतोय, म्हणून तुमच्या वास्तूमध्ये फ्रेश एअर जातं आणि जे हार्मफुल गॅसेस, हार्मफुल एअर आहे ते बाहेर पडतं झरोक्यांमधून. हे त्यामागचं ॲक्च्युअल सायन्स आहे. पण आत्ताची लोक कशी करतात, मध्ये मोकळं ठेवलं, साहेब तुमचं ब्रह्मस्थान झालं. आणि लोक 30-30, 40-40, 50-50 लाखाचं घर बांधतात. इंजिनियर त्यांना म्हणतो की हे बघा ब्रह्मस्थान तुमचं ठेवलंय परफेक्ट ॲज पर वास्तू मी केलंय, आणि नंतर एक 2-4 वर्षांनी तोडफोड चालू करतात. का तर व्हेंटिलेशनच राहत नाही. तुम्ही आता गरमीत बघा कितीतरी घरं रिनोव्हेशनला निघतात. पण मग फ्लॅट सारख्या ठिकाणी काय करावं समजा, जिथे ऑप्शन नसेल की ते ओपन ठेवायला? मग नाही, फ्लॅट सारख्या ठिकाणी मग तुम्ही वेगळं, म्हणजे बेसिक कोर एलिमेंट काय आहे ब्रह्मस्थानचा, इट्स अ लंग ऑफ युअर वास्तू. म्हणजे ज्यावेळेस आपण वास्तुपुरुष बघतोय जो की पालता झोपलाय, स्पायनल कॉर्ड आणि पोट तिथं आहे. म्हणून मायथॉलॉजिकली काय म्हणलं जातं, तिथं जर तुम्ही जड गोष्टी ठेवल्या तर तुमच्या स्पायनलचे प्रॉब्लेम, स्पायनल कॉर्डचे आणि पोटाचे विकार तुम्हाला फॅमिली मेंबर्सना होणार. त्यामागचं बेसिक रिझन हे आहे, फ्रेश एअरच तुमच्या घरात येणार नसेल, आजार पण येणारच आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. जड वस्तू ठेवली ते एअर फ्लो व्यवस्थित मेंटेन होतच नाहीये. त्यामुळं जे फ्लॅट वगैरे आहेत, ज्या ठिकाणी बाबा ब्रह्मस्थान वगैरे नाहीये, अशा ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीनं ती ॲक्टिव्हिटी वर्कआउट होईल का, ह्यासाठी व्हेंटिलेशन्स वगैरे यूज करू शकतो. आणि शक्यतो आता बऱ्यापैकी ठिकाणी अपार्टमेंटमध्ये ते ब्रह्मस्थान क्रिएट केलं जातं. हे फ्लॅट हा एक सिंगल युनिट झाला. आता लोकांचा दुसरा इथं गल्लत होते की 3-4 सख्खे भाऊ जोडून बंगले बांधतात, कॉमन वॉल बांधतात, आणि ते म्हणतात आमचं सगळं शास्त्रानुसार आहे. पण निसर्गाला तुम्ही सगळे एकच आहे हो, कारण तुमचं फाउंडेशन एकच आलं. त्यामुळे जो ह्या बाजूला, म्हणजे आपण म्हणू की आग्नेयमध्ये ज्याचं किचन आहे त्याचा तो आग्नेय झाला. आता त्याला लागून असणारा म्हणू शकत नाही माझा आग्नेय किचन आहे, त्याच्या पलीकडचा म्हणू शकत नाही, तो आग्नेय होतच नाही. कारण की फाउंडेशन तुमचं एक आहे, कॉमन वॉल तुमचा आहे, निसर्गासाठी एकच सिंगल युनिट झालंय. तुम्ही भावाभावाने त्याला डिमार्केट केलंय. त्यामुळे हा एक गैरसमज आहे. त्यामुळे फ्लॅटचं जे वास्तुशास्त्र तुम्ही मला ब्रह्मस्थान म्हणता, नाही, मग इथं मला विचारायचं आहे की समजा मग ते योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे 4 भाऊ असतील, 4 घर बांधलं असेल, एकाचं किचन जर समजा आग्नेय दिशेला आहे, बाकीच्यांचे नाहीये, मग आता हे त्या पूर्ण वास्तूच्या हिशोबाने काउंट होईल की प्रत्येकाचं वेगवेगळं होईल? राईट. हा, प्रत्येकाचं वेगवेगळं असलं पाहिजे. ते पूर्ण वास्तूच्या हिशोबाने वर्क होणार आहे ते युनिट. 4 भाऊ म्हणणार आहेत की आम्ही चौघांची सेम डिझाईन आहे, चौघांचं किचन आग्नेयेत आहे, चौघांचे हॉल्स ईशान्येमध्ये आहेत, चौघांच्या रूम्स वायव्य आणि नैऋत्येमध्ये आहेत. पण नाही, ते ॲज अ सिंगल युनिट काउंट होणार आहे. एकाच आग्नेय असणार आहे, एकाकडेच ईशान्य असणार आहे, आणि एकाकडेच म्हणजे बाजूचे जे 2 आहेत फायदा होईल समजा. हा, त्या दोघांना फायदा होणार आहे, त्या 2 कोपऱ्यांचा. फक्त मधल्यानं काही व्हेंटिलेशनच राहत नाही ना. मूळ करायचंच नाही समजा, शक्यतो करायचंच नाही. तुम्ही थोडंसं पैसे वाचवायला जाताय, पण ह्या प्रॉब्लेम्स होतात. कारण की ते ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर एअर फ्लो मेंटेन करतात त्यावेळी किचनमधले हार्मफुल गॅसेस बाहेर पडणार आहेत. बरोबर. नाहीतर तोपर्यंत पडणारच नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कॉमन वॉल बांधताना आम्हाला कन्सल्टेशनला लोक बोलवतात, सर या जरा आमचा अपार्टमेंट बघा, फ्लॅट बघा, आहे का व्यवस्थित. आणि ते म्हणतात की आमचं दक्षिणमुखी आहे, पश्चिममुखी आहे, असं आहे तसं. अरे नाही, झोनिंग पहिला तुमच्या अपार्टमेंटचं आम्हाला करावं लागतं.
आणखी इथे एक मुद्दा येतो की समजा आता हे झालं समजा नॉर्मल शहरातलं, म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीज आहेत, पुणे आहेत, मुंबई आहेत, आता इथे सोसायटीच असते, बरोबर फ्लॅट मध्येच बऱ्यापैकी म्हणजे बरोबर 70-80% लोक फ्लॅट मध्ये राहतात. बरोबर. मग आता फ्लॅटचं बघायचं वास्तू का सोसायटीचं बघायचं, हा पण एक प्रश्न आहे. हा बेसिकली ते ॲज अ युनिट, सिंगल युनिट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे बघताना बेसिकली तुमच्या त्या सोसायटीचं पहिलं बघावं लागतं. तुमचा फ्लॅट हा इंडिव्हिज्युअल युनिट त्यामध्ये होतोय. तुमच्या जर सोसायटीमध्ये वास्तू ब्रह्मस्थान ठेवला असेल तर बऱ्यापैकी फ्लॅट्समध्ये एअर फ्लो प्रॉपर मेंटेन राहणार आहे. पण सोसायटीमध्ये जर तिथं जिना आला असेल ब्रह्मस्थानातच, त्या जिन्याच्या इकडं 2 फ्लॅट इकडं 2 फ्लॅट येणार असतील तर तो खूप मोठा दोषच झालाय तो. म्हणजे सोसायटीचं आधी बघायचं. हां, सोसायटीचं आधी बघायचं आणि त्यानंतर आपण ते इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं बघायचं आहे की बाबा किमान व्हेंटिलेशन, किमान जे काही वास्तूचे पॅरामीटर्स आहेत, मग त्यासाठी आपण डिमार्केशन करतोय की ॲल्युमिनियमची तार टाकली की मग ते झोन डिवाइड होतात. त्यामध्ये पण एक सोल्युशन आहे. तुम्हाला आता वाटतंय की यार मी हे पॉडकास्ट ऐकलं ना, आमचं सगळ्यांचं एकसारखंच आहे घर आणि आता आमचं म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होतोय का, तर तुम्ही तांब्याची तार तुमच्या ते जे कॉमन वॉल आहे त्याला घासून थोडंसं, मग तुम्हाला टाईल्स वगैरे तेवढंच ग्राइंडर लावून ते करून घ्यावं लागेल. पण मग ते मग एनर्जी फील्ड वेगवेगळ्या काम करायला चालू होतील. तरी पण बेसिक्स काय आहे की तुमचं हे थोडा तरी तो प्रॉब्लेम राहणारच राहणार आहे. मग त्यासाठी काय मेकअप ट्रीटमेंट देऊ शकतोय आपण, पण मग सुरुवातच व्यवस्थित करायची. हां, पण सुरुवातच व्यवस्थित करायची, म्हणजे राईट फ्रॉम रूट. आता बऱ्याच लोकांना ना पंचमुखी हनुमानाबद्दल पण आणि गैरसमज असतात. बरोबर. त्यांना खूप वाटतं की काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. बरोबर. त्यांना पण थोडंसं गाईड करा. नाही, थँक्यू, तुम्ही हा प्रश्न विचारलात जाणीवपूर्वक, म्हणजे थँक्स टू यू. कारण की बऱ्याच ठिकाणी किंवा ही सुद्धा गोष्ट सेम आहे की महाराष्ट्रात 99 किंवा 100% घरांमध्ये पंचमुखी हनुमानाची चुकीची फ्रेम लावली जाते. आता हो, आता हे दैवत प्रचंड ऊर्जावान आहे. माझं तर फेवरेट आहे, प्रत्येकाचं आपलं फेवरेट आहे. आपल्याला तो सुपरमॅनच वाटतो आपल्यातला, बरोबर. तर पंचमुखी हनुमानाचं सगळ्यात मोठं रिझन आहे लावण्यामागे की तुम्ही ती कथा ऐकली असेल रामायणात की बाबा आही रावण आला, प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मण यांना घेऊन तो गेला पाताळात आणि त्याला एक वरदान होतं की ज्यावेळी ते एकाच वेळी 5 ज्योती विझवल्या जातील त्याच वेळी त्याचा मृत्यू होणार नाही तर होणार नाही. मग हनुमानजी पाताळात गेले आणि त्यांनी तिथे ते पंचमुखी रूप घेतलं आणि एकाच वेळी ते 5 दिवे त्यांनी विझवले आणि प्रभू श्री रामचंद्रांना लक्ष्मण यांना ते घेऊन आले. तर रिझन काय, आपण जे फोटो बघतोय, तुम्ही वाटल्यास तो व्हिडिओमध्ये आपला तो फोटो टाका, येस, की तो जो फोटो आहे तो आहे ऍक्च्युअली पूर्वाभिमुख हनुमानाचा. म्हणजे तो चेहरा बघा हनुमानाचा, रेग्युलर चेहरा दिसतोय तुम्हाला हनुमानाचा, आणि इकडं 2 आणि इकडं 2 दिसतील. पण पंचमुखी हनुमानातला जो उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून फोटो लावायचा आहे तो आहे नरसिंह अवतारातला. त्यामुळे मारुतीचा तो जो चेहरा आहे तो सिंहासारखा, म्हणजे भगवान श्री विष्णूंचा नरसिंह स्वरूप जे आहे त्या रूपातला तो फोटो पाहिजे. तोच समोर पाहिजे, तो समोर पाहिजे. नरसिंहाचं जे रूप आहे ते समोर पाहिजे, तो समोर पाहिजे. आणि त्या लावण्यानं काय होतंय, जर का तुमच्या लावायची कुठल्या दिशेला, तुम्ही उत्तर भिंतीवरती लावू शकताय दक्षिणेकडे तोंड करून, आणि शक्यतो तुमच्या मुख्य चौकटीच्या वर, जर उत्तराभिमुख घर नसेल तर प्रॉपर सेंटरला उत्तरेच्या तुम्ही ते लावू शकता. त्यानं काय होतं, एखादी नकारात्मक एनर्जी तुमच्यावरती आली आहे किंवा कोणी काय ब्लॅक मॅजिकल अशा काही गोष्टी केल्यात, मग ते सुद्धा ह्या वास्तूमध्ये येत आहे. 1-2 वाक्यात मी तेही सांगेन. तर ह्या गोष्टींना वॉर्ड ऑफ करायसाठी ती एनर्जी आपल्याला यूज करायची असते. पण मग तिच्यात समजा आता उत्तरेकडे लावायचं सांगितलं तुम्ही, हो, पण मग ते आता बेडरूम मध्ये येईल का कुठे येईल, तो पण एक मुद्दा आहे. समजा नाही, बेडरूम शक्यतो उत्तरेला नसतात, आणि जर बेडरूम असेल मग तुम्ही थोडंसं अशा कोणत्या ठिकाणी, काही ईशान्येमध्ये तर मग तुमचं देवघर असणारच आहे, मग देवघराच्या त्या एरियाच्या जवळपास तुम्ही कुठेतरी लावू शकता, पण दक्षिणेकडे तोंड करूनच तो लागला पाहिजे आणि नरसिंह अवतारातला पाहिजे. सगळ्यात बेसिक आहे नरसिंह अवतार दक्षिणमुखी हनुमानाचा, पंचमुखी हनुमानातला. आपण जे फ्रेम यूज करतोय ते चुकीच्या फ्रेम आहेत, हे लक्षात घ्या. आणि सेम एनर्जी फ्लो मेंटेन करणं आणि ब्लॅक मॅजिक किंवा इव्हिल एनर्जीज वॉर्ड ऑफ करणं हे वास्तुशास्त्रातलं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे वास्तुशास्त्र करण्यामागं. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस तुमची साईट घेतो कन्स्ट्रक्शनला, किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पण बघताय ज्यांनाही माहिती आहे, मुख्य चौकटीच्या खाली चांदीची पट्टी टाकली जाते आणि मग ती चौकट बसवली जाते. रिझन काय, आपण कुठूनही येतो फिरून, आणि चांदी, आता मी पण हे चांदीचं ब्रेसलेट घातलंय, ह्याला सीक कडा आपण म्हणतोय, ह्याला कुठंच कडी वगैरे अशी नाहीये, हे युनिफॉर्म आहे
आणि 100% ओरिजिनल सिल्वरमध्ये आहे, मिक्स नाही आहे. तर चांदी काय करते, निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करते आणि ती डायल्यूट करून बाहेर रिफ्लेक्ट करते. त्यामुळे आपण कुठूनही येत असतोय, स्मशानातून येतोय, निगेटिव्ह टॉक्सिक ठिकाणी जाऊन येतोय, बरोबर, आपल्यात गेस्ट कुठूनही येत असतात. तर ते येत असताना कोहळा एक रिझन आहे, तसेच चांदीची पट्टी पण आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली असली पाहिजे, जे की निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करते. आणि म्हणून ती उंबऱ्याला पण असते ना बरं. येस, उंबऱ्याला म्हणून ती पट्टी मारली जाते, पण ती चांदीची असली पाहिजे. उंबरा हा घराला पाहिजेच पाहिजे. मग ते बाकी भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, की पुरातन काळी असायचं बऱ्यापैकी. पुरातन काळी असायच्याच. त्यामागं सगळ्यात मोठं रिझन हेच होतं. आणि जुने तुम्ही गड घ्या, जुन्या वास्तू घ्या, सगळ्या वास्तूनुसारच तयार झालेले आहेत. फक्त ते जास्त लोकांना त्यामागचं विज्ञान माहिती नसल्यामुळं आपल्याला हे नंतर असं वाटालं की हे जस्ट मॅजिक आहे, हे जस्ट मिथ आहे, मिथक आहे. तर नाही, हे प्रॉपर ह्या मागं सायन्स आहे. आणि दुसरं एक रिझन सांगेन की वास्तू डिझाईन करताना आम्हाला लँडस्केप डिझाईन पण करावं लागतं. लँडस्केप डिझाईन करत असताना वेगवेगळ्या वनस्पती किंवा वेगवेगळी झाडं आम्ही ठेवतोय, जेणेकरून जे काय एक्सटर्नल इव्हिल फोर्सेस येतात किंवा इव्हिल किंवा निगेटिव्ह एनर्जीज म्हणू आपण त्याला, ज्या काय आपल्यापर्यंत येऊ शकतात, त्या तिथं अँटिना म्हणून ते झाडं काम करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि रिफ्लेक्ट बॅक करतात किंवा ते डिस्ट्रॉय करून टाकतात. त्यापैकी एक मी सांगेल की बेलाचं झाड खूपच चमत्कारिक. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हे करू शकता की तुम्ही एक व्हाईट पेपर घेऊन त्यावरती बरोबर मध्ये बेलाचं एक पान चिटकवा, त्यावरती एक टक तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. तुमचं तुम्हाला जाणवेल की तुमच्या अवतीभोवती असणारी निगेटिव्हिटी हळूहळू हळू कमी होत चालली. आणि बऱ्याच तुम्ही राजकारण्यांच्या घराच्या बाहेर किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांच्या गार्डनमध्ये बघितलं असेल की ठराविक प्रकारचीच झाडं जास्त असतात. ते त्यांच्या पत्रिकेनुसार ते झाडं सिलेक्ट केलेली असतात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार किंवा त्यांना कोणती एनर्जी पाहिजे त्यानुसार ती झाडं आपण सिलेक्ट केलेली असतात. ती एनर्जी त्यांच्या त्या म्हणजे नक्षत्र आहेत, प्रत्येक नक्षत्राला एक नक्षत्र वृक्ष आहे, आराध्य वृक्ष. तर ते आराध्य वृक्ष प्रत्येकानं त्याची पूजा तर करावीच, कारण तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्याच्या एनर्जीज आणि तुमच्या एनर्जीज बऱ्यापैकी एका लेवलला व्हायब्रेट होतात असं शास्त्र सांगतं. आणि त्याचसोबत इतर सुद्धा ही जी काही झाडी आहेत जे की निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करते, हे तुमच्या वास्तूमध्ये पाहिजेच. भरपूर झाडे आहेत, ते आपण नेक्स्ट टाइम कधी पॉडकास्ट करेन स्पेशल, त्यावरती त्यामध्ये बोलू. आणि इनहाऊस इंटरनल प्लांट सुद्धा आपण ठेवले पाहिजे. बरोबर, घरात काही लोक समजा आर्टिफिशियल प्लांट्स आजकाल भरपूर वापरतात, राईट. त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही, आर्टिफिशियल प्लांट्स हे फक्त फोटोजेनिक आहेत किंवा ॲस्थेटिक गोष्टींसाठी वापरले जातात. त्यांनी तर उलट निगेटिव्हिटी खूप येते. कारण एक तर दे आर नॉट लिव्हिंग थिंग्स, ओके, अबायोटिक आहेत. आणि त्याचसोबत त्यावरती धूळ डस्ट हे सगळं बसतं आहे, ते प्लास्टिक आहे. आणि आपण जसं म्हणतोय की प्रत्येक गोष्ट काहीतरी एनर्जी इमिट करते, तिथून ते इमिशन्स येतात म्हणून ती गोष्ट आपल्याला दिसते ना. तर ती इमिशन चुकीची येते. पण तेच जर तुम्ही तिथं प्रॉपर बायोटिक एखादी गोष्ट आहे म्हणजे सजीव प्लांट आहे, तर ते पॉझिटिव्हिटीज देणार आहे. त्यामुळे तुम्ही स्नेक प्लांट असेल किंवा इतर आणखीन काय वनस्पती आहेत ते तुम्ही यूज करू शकता, जे की ऑक्सिजनचं प्रमाण तुमच्या वास्तूमध्ये आतल्यात वाढवेल, कॉन्सन्ट्रेशनसाठी तसा तो ऑरा क्रिएट करेल. असे पण काय प्लांट्स आहेत की वास्तूतला एनर्जी फील्ड थोडंसं मॉडिफाय करतात चांगल्या कामासाठी. असे पण प्लांट्स तुम्ही वास्तूमध्ये वापरू शकता. ओके, आता आपण थोडंसं निगेटिव्ह एनर्जी बद्दल बोलूयात. आता काही काही जागा अशा असतात किंवा म्हणजे त्या थोड्याशा निगेटिव्ह एनर्जीने इम्पॅक्टफुल असतात, किंवा काही काही घरं अशी असतात की ज्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला त्रास नाही होत, पण स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला तिथं त्रास होतो. बरोबर. की बाकीच्या ठिकाणी नाही होत, पण त्या व्यक्तीला तिथे गेलं की बरोबर त्रास होतो. बरोबर. मग याच्यावरती वास्तुशास्त्र आपल्याला कशी मदत करू शकते का? अच्छा, आता निगेटिव्ह एनर्जीचं एक मी तुम्हाला सांगतो. जितका माझा अभ्यास झाला आहे, माझे हे सर्व शास्त्र सात्विक आहेत, वेदिक आहेत, पण हे ब्लॅक मॅजिक हे तामसिक शास्त्र झालं. तिथं प्रचंड प्रकारच्या उग्र ऊर्जा आहेत. शेवटी या ऊर्जाच आहेत. अति तिथं माती आपण नेहमी ऐकत आलोय. एक्झरसाईज जास्त करा ते निगेटिव्हिटीज देणार आहे तुम्हाला. सेम, जास्त जेव्हा निगेटिव्हिटीज देणार आहे. सेम, तर वास्तुशास्त्रात कसं आहे की जे हे तुमचं बाउंड्री वॉल आहे, जसं मी म्हटलं लँडस्केप डिझाईन्स असतील, त्यानंतर त्या झोनमध्ये ते रंग, त्या फ्रेम्स, ते दैवतांची ठिकाणं, त्या काय शो पीसेस, हे जे काय आपण ठेवणार आहे हे निगेटिव्हिटी ॲब्झॉर्बर्स किंवा निगेटिव्हिटी ब्लॉकर्स आहेत. आणि काय असे आहेत की जे पॉझिटिव्हिटी गिव्हर्स आहेत. ह्या गोष्टी यूज होतात. आता तुम्ही म्हणताय की काही ठिकाणी गेलं ते इम्पॅक्ट कसं करतं, तर ते ॲस्ट्रॉलॉजीचा एक इथं विषय येतो की ज्यांचा चंद्र दुर्बळ त्यांना ती निगेटिव्हिटी जास्त स्टिक होते.
म्हणजे ज्यावेळेस तुमच्यासोबत निगेटिव्हिटी एखादी अटॅच व्हायला बघते किंवा एखादं ब्लॅक मॅजिक तुमच्यावरती केलं जातं, पहिल्यांदा तुमच्या त्या चंद्राला टार्गेट केलं जातं. चंद्र म्हणजे तुमचं मन. आधी तुमचं मन खचवलं जातं, तुमच्या मनातली पॉझिटिव्हिटी निघून जाते, देवावरचा तुमचा विश्वास पण हळूहळू उडायला लागतो, आणि त्यानंतर तुमच्या त्या फिजिकल हेल्थवरती ती इफेक्ट करायला चालू होते. त्यामुळे ज्यांचा चंद्र प्रबळ आहे, त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वास्तूप्रमाणे आपण काय करू शकतो जे की ब्लॅक मॅजिक किंवा ती निगेटिव्हिटी यायला नको, बेसिक तर तेच आहे. प्लॉट सिलेक्शनपासून ते अगदी घर, मग इंटेरियर डिझाईन असेल, आर्किटेक्चरल डिझाईन असेल, लँडस्केप डिझाईन असेल, ह्या सगळ्या डिझाईन्स बनवत असताना स्ट्रक्चरल डिझाईन तो विचार करून बनवणं जे की एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी पूर्ण झिरो करून टाकणं, निगेटिव्ह एनर्जी ब्लॉकिंग थिंग्स तिथं यूज करणं. मग काही क्रिस्टल्स आपण टाकतोय एखाद्या रूम्समध्ये, फाउंडेशनमध्ये, किंवा काही क्रिस्टल्स हँग करत असतोय ॲज अ पार्ट ऑफ इंटेरियर डिझाईन आपण ते घेतोय, म्हणजे लोकांना ते कळत पण नाही हे नी तर हे का लावलंय. किंवा एखादा फोटो लावतोय, आता पश्चिम दिशा ही शनीची आहे, पण पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची पण आहे, आणि पश्चिम दिशा ही तुम्हाला वेल्थ पण देते. आता उत्तरेत कुबेर आहे, पण पश्चिमेत मॅनिफेस्टेशन होत आहे. पण ह्यातली दुसरी गंमत बघा, लोकांना माहीतच नाही की पश्चिम ह्या दिशेचा स्वामी शनी असल्यामुळं जर तुम्ही वाम मार्गाने जर पैसा कमवणार असाल तर तुम्हाला किकबॅकच बसणार. मग बरेच लोक म्हणतात की माझं तर पश्चिममुखी घर आहे आणि मग मला काय यश लाभेना. अरे नाही, तुम्ही जर पॉलिटिशियन असाल, कुठल्या तर अशा प्रोफेशनमध्ये असाल जिथून की ब्लॅक मनी अशा गोष्टी होत असतील तर तुम्ही पश्चिममुखी घर टाळा, तुमचा दुसरा दरवाजा यूज करा, पश्चिममुखी टाळा. त्यामुळे ब्लॅक मॅजिक काउंटर करण्यासाठी भरपूर आतल्या आत अशा इन्साइट्स आहेत, आणि त्याचसोबत चंद्र स्ट्रॉंग करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपण काय रंग, काय रत्न आणि काय गोष्टी तिथे यूज करतोय वास्तूमध्ये, ज्यामध्ये की ब्लॅक मॅजिकची एनर्जी निगेट होते. आणि पूर्वीच्या काळी एक प्रथा काय होती, अंगणात पाय धुवून, हातपाय धुवून मग आत यायचं. त्याचं सगळ्यात मोठं रिझन तेच होतं. आणि त्याचसोबत आपण रुद्राक्ष सुद्धा, म्हणजे रुद्राक्षाचं तोरण मुख्य चौकटीवरती लावलं जातं जेणेकरून ती निगेटिव्ह एनर्जी आत यायला नको. बरोबर. आत्ताच आपण बोललो की दक्षिणाभिमुख पंचमुखी हनुमानाविषयी. पण जर ऑलरेडी तिथं असेल समजा, आता हे झालं की रोखणे समजा, बरोबर, पण जर ते जागेतच काही दोष असेल समजा, बरोबर, त्याच्यावरती काय उपाय करतो? नाही, उपाय आहेत त्यावरती, पण जर ती सात्विक पद्धतीनं मॅनेज होत असेल तर त्या पद्धतीनं, म्हणजे जस्ट अ काइंड ऑफ निगेटिव्हिटी आहे तर 100% ते आपण मॅनेज करतोय एकदम इझिली. पण अगदीच जर तिथं एखादा अनटुवर्ड इन्सिडेंट घडलाय, एखाद्याचे सुसाईड झाले, डेथ झाले, अन्याय झालाय, म्हणून जे जुने वाडे आहेत त्यामध्ये बघा त्यांचं, म्हणजे एक ऑब्झर्व करा की जे जुने सरदार लोक आहेत ते त्यांच्या त्या पहिल्या घरी जास्त राहत नाहीत, ते सिटीमध्ये वगैरे शिफ्ट झालेत. आता प्रॅक्टिकल रिझन्स तर 100% आहेत, पण त्या वाड्यांमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी पण आलेली आहे, कारण की न्याय करत असताना काही गोष्टी घडलेल्या पण असतात तिथं. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी मग हे करण्यासाठी वेगळ्या फॉर्म ऑफ काय यंत्र, तंत्र आणि मंत्र, ह्या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन करावं लागतं. मग ती निगेटिव्हिटी आपल्याला तिथून घालवता येते, पण 100% घालवता येते. आणि हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे. ओके, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की समजा आमचं स्वतःचं घर नाहीये, आजकालची यंग जनरेशन पण स्वतःचं लगेच घर होत नाही कुणाचंही. बरोबर. बरेच लोक भाड्याच्या घरात राहतात, मग त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? हा, तेच. आता तुम्हाला एक तर गोष्ट कळली की हे शास्त्र आहे, विज्ञान आहे ह्यामागं प्रॉपर. त्यामुळे तुम्ही स्वतःचं घर असू दे किंवा भाड्याचं रेंटल घर असू दे किंवा तुम्ही टेम्पररी रेसिडेन्ससाठी गेलाय, त्या वाईब्स तिथल्या तुम्हाला इफेक्ट करणारच आहे. ते तर आहेच. बरोबर. म्हणजे तुम्ही 21 दिवस जर त्या ठिकाणी राहिला, 21 days फॉर हॅबिट्स असं एक आपण बनतोय, सेम हे शास्त्रात सुद्धा आहे. 21 दिवस राहिला तर बऱ्यापैकी ती एनर्जी तुमच्यावरती इफेक्ट करतेच, अक्युमुलेट होत होत होत. त्याच्यावरती काय मार्ग काय काढावा लागेल, म्हणजे ते बघावंच लागेल का वास्तविक? ते बघावंच लागेल ऑफकोर्स. काही तुम्ही तिथं समजा तुमची पोस्टिंग झाले अमुक अमुक सिटीमध्ये, तुम्ही तिथे 3 वर्ष राहणार आहे, तुम्ही तिथं तो रेंटेड फ्लॅट घेतलाय किंवा गव्हर्नमेंट क्वार्टर तुम्हाला मिळाले, तिथले वाईब्स पॉझिटिव्ह असलेच पाहिजेत 3 वर्ष. 3 वर्ष तुम्ही तिथं असंच नाही काढू शकत. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत हे मूळ मालकाचं आहे त्याला त्रास होईल. नाही, मी आत्ता खातोय, म्हणजे ज्या गोष्टी मी तर आय एम अ ट्रूली अ रॅशनल, ज्या गोष्टी मी खातोय, ज्या मी वापरतोय, ज्या मी फील करतोय, ज्या माझ्या ऑरामध्ये ज्या गोष्टी असणार आहेत त्या माझ्यावर काम करणार आहेत. मी ज्या वास्तूमध्ये राहतोय ती वास्तूसुद्धा माझ्यावर काम करणार आहे. त्यामुळे रेंटेड असो किंवा सेल्फ ओन्ड असो काही फरक पडत नाही, ती तुमच्यावर इफेक्ट देणारच देणार. बरं, आता आणखी एक सब क्वेश्चन आहे. आता बरेच लोक असतात आणि त्यांचं कसं असतं की आम्हाला वास्तू बघायचं तर
पण त्यांचं समजा बजेट नसतं की लगेच कोणी वास्तुशास्त्र ते बोलवून बरोबर. प्रॉपरली सगळं हे करू शकत नाही. तर याला असं मधला मग काही मार्ग नाही का, की समजा एकदम हायफाय सर्व्हिस पण नाही आणि काही करायचं पण एक मीडियम लेवल, की त्याने एक बेसिक तरी क्लिअर होईल, समजा एक त्यांना आयडिया येईल. कारण माणूस स्वतःच्या घरच्या घरी तर स्वतः काही वास्तू किती पण डोकं लावलं तरी बघू नाही शकत. बरोबर. याला असं काही मार्ग नाही का? मार्ग आहेत. शेवटी कसं आहे, इट्स अ बिझनेस ऑल्सो. म्हणजे सांगताना हे वाईट वाटतंय, भरपूर वास्तू कन्सल्टंट्स मी बघतोय लाखो रुपये फीज आहे. म्हणजे असे पण काही लोकांची फीज आहेत की अक्षरशः आम्हाला ऐकून भीती वाटते, अरे अरे इतकी पण फीज घेतली जाते का? म्हणजे काही लोकांची अशी फीज आहे की 10-10 लाख रुपये जस्ट फॉर अ वास्तू व्हिजिट. ठीक आहे, पण तुम्ही म्हणताय गोल्डन मीन देता येतो, करता येतो, पण तेवढा तो क्लायंट सुद्धा तितका तो त्यामध्ये ॲक्टिव्ह पाहिजे की खरंच तो अंतःकरणातनं त्याला त्या गोष्टी हव्यात. ही इज इन दॅट डायर नीड. तोडफोड मग आपण नाही त्याला सजेस्ट करत की बा ठीक आहे, बेसिकली हे रूट कॉज हे आहेत तुझ्या प्रॉब्लेमचे, तर ह्या रूट कॉजवरती वास्तुशास्त्रानुसार जेवढं कमी बजेटमध्ये तुला करता येईल तेवढं आपण तुला सांगू करायला. ते सोडून आता जे तोडफोड करताच येणार नाही. म्हणजे जसं आता आरोग्याविषयी ईशान्येमध्ये टॉयलेट बाथरूम आलं, सगळ्यात मोठा वास्तुदोष तो आहे. कॅन्सर होतो, इतर आरोग्याच्या तक्रारी होतात, मग तिथं त्याला पर्याय नसतो तोडफोडीशिवाय. कारण की वास्तुशास्त्रात असे काही ठोकताळे आहेत की जे रेक्टिफाईज करावे लागतात. त्याला आपण हे करू शकत नाही, मॉडिफाय नाही करू शकत. सो बेसिक काय बारीक छोटे मोठे सोल्युशन्स आहेत ते देऊन आपण ते वर्कआउट करू शकतो आणि एक व्यवस्थित कमी बजेटमध्ये सुद्धा त्याला ते होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला सर्वज्ञ सर्व्हिसेसमध्ये आमचा तोच हेतू असतो की नॉन कमर्शियल वेनं आम्ही हे सगळं करतोय. काही मुळात मलाच ते अंकशास्त्र तज्ज्ञाची अपॉइंटमेंट घ्यायची होती, ती फी त्यावेळी मला खूप वाटलेली. आता तर जास्तच आहे, त्यावेळी 10,000 होती, आता फक्त अंकशास्त्राची 20 आहे. आणि मी जर 10 शास्त्रानुसार एखाद्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं म्हणलं, 10 वेगवेगळे शास्त्रकार, 10 वेगवेगळे अपॉइंटमेंट्स, 10 जाण्या येण्याचे खर्च, राहण्या खाण्यापिण्याचे खर्च, लाखाच्या वर फीज जाते. बरं, आता एक मला सांगा की आता मी तुमच्या पॉडकास्टसाठी फार पुण्यातून कोल्हापूरला आलोय, तर आमच्या ऑडियन्ससाठी काही स्पेशल काही गिफ्ट नाही का मग? ओके, नाही छान. म्हणजे एक तर तुम्ही आमच्या कोल्हापूर शहरात आलाय, ऐतिहासिक कोल्हापूर असं, आणि नक्कीच कोल्हापुरी जगात भारी कोल्हापुरी तुम्ही ऐकत आलाय. कोल्हापुरी माणसं मोठ्या मनाची, तुम्ही पण सगळे श्रीमंत स्टुडिओ श्रीमंत मनाचेच आहात. आणि खास तुमच्यासाठी मग आपण असं करू की हे जे व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला, आणि जो लाईक करेल तुम्ही लाईक करा, हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, पै पाहुण्यांमध्ये, आपतेष्टांमध्ये शेअर करा. ह्यावरती एकच कमेंट फक्त करा आणि हा तुमचा श्रीमंत स्टुडिओ हा चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण महिन्यातून एक लकी विनर काढू, जो की रँडम कमेंट पिकर ह्या थ्रू आपण करू, आणि त्या एका लकी विनरला आपण आपल्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट देऊ, असं आपण करू. आणि कमेंटमध्ये काय लिहायचं? कमेंटमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओविषयी तुमचं मत देऊ शकता, प्रामाणिक मत देऊ शकता, किंवा तुम्ही एखादं चांगली कमेंट देऊ शकता. हां, फक्त तुम्हाला काय इश्यूज असतील तर तुम्ही आम्हाला पर्सनलला मेसेज करू शकता. म्हणजे वी आर नॉट हिअर टू हेट, स्प्रेड हेट, हे पहिली गोष्ट. आणि एक चांगली सात्विक अशी कमेंट करा, तुमच्या आवडत्या देवाचा मंत्र टाईप करा आणि लिहा, पॉझिटिव्ह कोट टाईप करा, हाय हॅलो सुद्धा चालेल जरी काय आठवत नसेल, पण एकच कमेंट पाहिजे. हा, युनिक पाहिजे आणि कमेंट ती एकच पाहिजे. जर डबल कमेंट असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. येस, तर थँक्यू सो मच विजय सिंगजी. की तुम्ही म्हणजे आजपर्यंत मी पॉडकास्ट केलेत वास्तुशास्त्राचे, पण एका सायंटिफिक वेने, एका वेगळ्या अँगलने आज आपण वास्तुशास्त्राकडे बघितलं, आणि अपेक्षा आहे की आपल्या ऑडियन्सलाही त्याच्या गोष्टीचा भरपूर फायदा होईल. आणि मला सगळ्यांना सांगायचं सुद्धा आहे की जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर आपण विजयसिंह पाटील यांची जी फर्म आहे सर्वज्ञ सर्व्हिसेस, त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. कारण प्रत्येक वेळेस पॉडकास्ट रिलीज केल्यानंतर मला एकच मेसेज आणि एकच कमेंट असते की गेस्टचा पत्ता आणि नंबर टाका प्लीज. तर आपण ऑलरेडी ते टाकून देऊ, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करता येईल. थँक्यू सो मच. तर जसं सरांनी सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला, तुमच्या आवडतीच्या लोकांसोबत शेअर केला, श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं आणि एक कमेंट जर केली, तर ते दर महिन्याला एका व्यक्तीला फ्री कन्सल्टेशन देणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला सांगायचं आहे की पुढचे व्हिडिओ, जर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढचे व्हिडिओ सरांकडून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सरांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करू पुढच्या पॉडकास्टसाठी. तर थँक्यू सो मच.